मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आतापर्यंत आपल्याला माहीत झालंय की 3 प्राथमिक रंग असतात, लाल, निळा आणि पिवळा. त्यांच्या मिश्रणातून आपल्याला 3 दुय्यम रंग मिळतात, केशरी, हिरवा आणि जांभळा. दुय्यम रंगांच्या मिश्रणातून आपल्याला तृतीय श्रेणीचे करडे रंग मिळतात. ही सर्व रंगांची नावं आपल्याला माहिती झाली आहेत. आता रंगछटा म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. रंगांमध्ये कमी अधिक उजळपणा किंवा गडदपणा आपण निर्माण करू शकतो. यालाच रंगछटा म्हणतात. रंगछटेचे 2 प्रकार आहेत, उजळ रंगछटा आणि गडद रंगछटा. कोणत्याही रंगात पांढरा रंग किंवा पाणी कमी अधिक प्रमाणात मिसळल्यास आपल्याला त्या रंगाच्या उजळ रंगछटा मिळतात. आता आपण रंगांमध्ये पांढरा रंग घालून काही उजळ रंगछटा बनवून पाहूया. हा आपण निळा रंग पॅलेटमध्ये काढून घेतला आहे आणि पांढरा रंगही काढून घेतला आहे. निळ्या रंगाचं नाव प्रशियन ब्लू असं आहे. ह्या 2 रंगांचं आपण मिश्रण करून बघूया. आपल्याला थोडी फिक्की छटा मिळाली आहे. पहिल्या प्रथम आपण मूळ गडद निळा रंग देऊया. आपल्याला साधारणपणे रंगांचे चौकोन तयार करायचे आहेत, म्हणून मी हा 2 नंबरचा चपटा म्हणजे फ्लॅट ब्रश वापरत आहे. याने पटकन रंग देऊन होतो आणि चौकोनी आकारही सहजपणे तयार होतो. यानंतर आपण त्याची थोडी उजळ छटा देऊया. आता आपण अजून अधिकाधिक पांढरा रंग त्यात मिसळून त्यातून आपल्याला मिळणाऱ्या उजळ छटा त्यापुढे रंगवून बघूया. प्रत्येक वेळी पांढरा रंग मिसळताना प्रथम ब्रश स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावा. आपल्याला दरवेळी फिकी छटा मिळते, म्हणजेच एका रंगाच्या आपण अनेक फिक्या रंगछटा तयार करू शकतो. यानंतर आपण केशरी म्हणजे ऑरेंज रंगाच्या उजळ रंगछटा तयार करून पाहूया. हा केशरी रंग आपण इथे देतोय. यानंतर ब्रश नीट धुवून घ्यायचा. पाण्याचे 2 ग्लास मी इथे घेतलेत. हे 2 ग्लास कशासाठी? तर पहिल्या ग्लासमधील पाण्यामध्ये मी ब्रश धुवून घेते, त्यामुळे ते पाणी रंगीत होतं आहे. दुसऱ्या ग्लासमधलं स्वच्छ पाणी मी रंगात मिसळण्यासाठी वापरते. आता मी पांढरा रंग घेतला आहे. त्यात थोडा केशरी रंग आपण मिसळूया. केशरी रंगाची उजळ छटा आपल्याला मिळाली आहे.
पुन्हा ब्रश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यात पुन्हा पुन्हा पांढरा रंग मिसळून आपण उजळ रंगछटा तयार करूया. सर्वात शेवटी आपल्याला एकदम फिकी छटा मिळाली आहे. यानंतर आपण हिरव्या रंगाच्या उजळ छटा करून पाहूया. यासाठी मी ऑलिव्ह ग्रीन हा रंग घेतलाय. इथे मी 2 काचेचे ग्लास पाणी ठेवण्यासाठी घेतलेत. काचेच्या ग्लासऐवजी आपण कोणतंही स्टीलचं भांडं, कप, प्लॅस्टिकचा मग असं आपल्याकडे जी वस्तू असेल ती आपण वापरू शकतो. तसंच ब्रश पुसण्यासाठी मी टिश्यू पेपर वापरते. त्याऐवजी आपण जुनं कापड, फडकं, रुमाल असं काहीही जे उपलब्ध असेल ते वापरू शकतो. कापड मात्र जुनं धुतलेलं असावं. कोऱ्या नव्या कापडामध्ये पाणी शोषून घेतलं जात नाही. हा रंग घेताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नको आहे. आवश्यक तेवढं पाणी घालून आपण रंग सारखा करून घ्यायचा.
आता आपण गुलाबी म्हणजे पिंक रंगाच्या छटा बनवूया. अशा रीतीने आपण निळा म्हणजे प्रशियन ब्लू, केशरी म्हणजे ऑरेंज, हिरवा ऑलिव्ह ग्रीन आणि गुलाबी पिंक या रंगाच्या उजळ छटा बनवून पाहिल्या. वेगवेगळ्या रंगांच्या उजळ छटा आपण बनवून पाहिल्या पाहिजेत. या छटा आपलं चित्र रंगवताना वापरल्या पाहिजेत. निसर्गातील सर्व रंग, उदाहरणार्थ विविध रंगीत फुलं, पानं, प्राणी, पक्षी, फुलपाखरं, वेगवेगळ्या वनस्पती, डोंगर, ढग अशा अनेक गोष्टींमध्ये खूप रंग दडलेले असतात. ते रंग आपल्याला शोधता आले पाहिजेत. त्यासाठी ती दृष्टी आपण तयार केली पाहिजे. ते रंग एकदा का डोळ्यांना दिसायला लागले की मग ते तयार करता येण्यासाठी रंगमिश्रणाचा हा अभ्यास आपल्याला उपयोगी पडतो आणि मग आपण वेगवेगळे रंग तयार करून आपल्या चित्रात वापरू शकतो. रंगांमध्ये कमी अधिक उजळपणा किंवा गडदपणा आपण तयार करू शकतो. यांनाच रंगछटा असं म्हणतात. रंगछटेचे 2 प्रकार आहेत हे आपण जाणतो, उजळ रंगछटा आणि गडद रंगछटा. याआधी आपण वेगवेगळ्या रंगांमध्ये पांढरा रंग मिसळून त्याच्या उजळ रंगछटा तयार करून पाहिल्या. एखाद्या रंगात काळा रंग कमी अधिक प्रमाणात मिसळल्यास रंगांच्या गडद छटा आपल्याला मिळतात. आता आपण काही गडद रंगछटा बनवून पाहूया. मी पॅलेटमध्ये गडद पिवळा म्हणजे येलो ऑकर हा रंग आणि काळा रंग घेतलाय. पिवळ्या रंगामध्ये
लेमन येलो, क्रोम येलो असे वेगवेगळे पिवळे रंग मिळतात. आज आपण येलो ऑकरमध्ये अगदी थोड्या प्रमाणात काळा रंग मिसळून घेऊया. आता आपण रंगवायला सुरुवात करूया. आपण प्रथम येलो ऑकर रंगाचा एक चौकोन करून घेऊया. त्यानंतर ज्यात थोडा काळा रंग मिसळलाय तो रंग देऊन घेऊया. आता आपण पुन्हा अगदी थोडा काळा रंग त्यात मिसळूया. काळा रंग घेताना प्रत्येक वेळी आपल्याला ब्रश धुवायची गरज नाहीये. काळा रंग हा खूप गडद असल्यामुळे दुसऱ्या रंगाचा ब्रश त्यात बुडवला तरी काळ्या रंगात फारसा फरक पडत नाही. काळा रंग घेताना त्याचं प्रमाण अगदी कमी घ्यावं, नाहीतर खूप जास्त गडद रंग तयार होईल. थोडा थोडा काळा रंग घेत आपल्याला येलो ऑकरच्या गडद होत जाणाऱ्या छटा बनवायच्या आहेत. आता ब्रश धुवून घेऊया. ब्रश धुवून घेताना प्रथम रंगीत पाण्यात धुवून घ्यायचा, नंतर स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा. आता आपण पॅलेटमध्ये हिरवा रंग म्हणजेच ऑलिव्ह ग्रीन काढून घेतलाय. हिरव्या रंगामध्ये वेगवेगळ्या छटा मिळतात, जसे की लाईट ग्रीन, पोस्टर ग्रीन, डार्क ग्रीन, एमरल्ड ग्रीन, वेरिडियन ग्रीन असे वेगवेगळे रंग त्यात मिळतात. तर हा ऑलिव्ह ग्रीन रंग आपण कागदावर लावून घेऊया. यानंतर यात थोडा थोडा काळा रंग मिसळत वेगवेगळ्या गडद रंगछटा तयार करून आपण बघूया. आपण जेव्हा झाडं बघतो, जंगल बघतो, तेव्हा आपल्याला हिरव्या रंगाच्या अनेक छटा दिसतात. निसर्गात एकच हिरवा रंग दिसत नाही, तर फिका हिरवा, गडद हिरवा, पिवळसर हिरवा, निळसर हिरवा, मातकट हिरवा असे अनेक रंग पाहायला मिळतात. मग चित्र रंगवताना आपण ते रंग कसे मिळवणार? यासाठी आपण वेगवेगळ्या रंगछटा कशा तयार करायच्या याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या रंगछटा आपण तयार करून बघितल्या पाहिजेत. या रंगछटा बनवताना आपल्याला छोटा चौकोनी आकार बनवायचा आहे, म्हणून मी छोटा चपटा ब्रश म्हणजेच फ्लॅट ब्रश वापरते. याने आपल्याला बोल्ड स्ट्रोक्स मिळतात. याउलट आपल्याला जर बारीक आकारांमध्ये रंग भरायचा असेल तर आपण वेगवेगळे गोल ब्रश म्हणजेच राऊंड ब्रश वापरले पाहिजेत.
आता आपण पोस्टर रेड या लाल रंगाच्या गडद छटा बनवणार आहोत. प्रथम चपट्या ब्रशने लाल रंगाचा एक चौकोन काढून घेऊया. नंतर यात अगदी किंचित काळा रंग मिसळूया. थोडी गडद छटा आपल्याला मिळाली आहे. या रंगछटा तयार करून पाहणं हा एक खूप छान अनुभव असतो. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा छान छान रंगांचा आपल्याला शोध लागतो. काळा आणि लाल हे दोन्ही रंग गडद असल्यामुळे पटकन गडद छटा मिळवता येते. यानंतर आपण निळा म्हणजे कोबाल्ट ब्लू हा रंग घेऊया. याचं नाव बाटलीवर लिहिलेलं असतं. हे नाव इंग्रजीमध्ये लिहिलेलं असतं, म्हणून ही इंग्रजी नावंसुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. विविध निळ्या रंगांच्या छटा बाजारात उपलब्ध असतात. उदाहरणार्थ प्रशियन ब्लू, कोबाल्ट ब्लू, सेरुलिन ब्लू, अल्ट्रामरीन ब्लू, पिकॉक ब्लू असे अनेक निळे रंग आपल्याला मिळतात. आज आपण कोबाल्ट ब्लू वापरणार आहोत. निळ्या रंगात काळा रंग मिसळल्यावर गडद निळा रंग मिळाला आहे. ही प्रत्येक छटा जेव्हा आपल्या कागदावर दिसायला लागते तेव्हा आपल्याला वाटतं की आपण हा रंग कुठेतरी पाहिला आहे. हा निळेचा रंग वाटतोय, तर हा शाईचा रंग आहे. पण हा रंग कसा बनतो हे आपल्याला या रंगमिश्रणाच्या अभ्यासामुळे कळू शकतं. त्यासाठी स्वतः हे रंग तयार करून पाहिले पाहिजेत. तुम्ही जरूर असे वेगवेगळे रंग तयार करून पहा. याचा तुम्हाला चित्र रंगवताना नक्कीच उपयोग होईल. जेव्हा फक्त एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा आपण चित्रात वापरतो तेव्हा त्याला एकरंगसंगती म्हणजे इंग्रजीमध्ये
मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम असं म्हणतात. यामध्ये कुठल्याही एका रंगात काळा, पांढरा आणि करडा हे रंग मिसळून विविध छटा तयार करता येतात आणि त्या आपल्या चित्रात वापरता येतात. त्याचप्रमाणे फक्त काळा आणि पांढरा रंग आणि त्याच्या छटा असलेल्या रंगसंगतीला रंगहीन म्हणजे ॲक्रोमॅटिक कलर स्कीम असं म्हणतात.